तर आज होती चतुर्थी आणि मी इथे आप्प्याचं रेडी करत होती, म्हणजे आप्पे बनवायचे होते. त्याचं बॅटर रेडी केलं आणि सावीला इथे वाटत होतं की त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे, म्हणून ती सारखं मला बोलत होती आईस्क्रीम खोलून द्यायला सांगत होती. मग इथे माझे आप्पे रेडी झाले, कारण माझा भाऊ आला होता, त्यामुळे मी आज आप्प्याचा बेत केला होता. आणि इथे त्याचबरोबर शेंगदाण्याची आमटीसुद्धा केली होती, ती खूप छान लागते त्याच्याबरोबर. मग सावीला थोड्या वेळाने मी थोडं दुपार झाली होती म्हणून मी नाचणीची पेज दिली आणि इथे तिच्या पायाला लागलं होतं म्हणून तिला ते घाण वाटत होतं. मग मी इथे काही चकली वगैरे थोडं फराळचं करत होती, कारण मी साबुदाणे भिजतच नव्हते घातले. आणि इथे माझी सगळ्यात फेवरेट म्हणजे सध्याची फेवरेट ड्रामा बघत होती. मग इथे भाऊ झोपलेला आणि मी इथे थोडं संध्याकाळचं ताक पिलं आणि सावीला थोडंसं मनुके दिले होते मी संध्याकाळी असंच खाण्यासाठी, आणि परत मी तेच बघत होती सारखा. मग मी इथे भंडारेवाली आलूची सब्जी बनवली होती, ती खूप छान झाली होती. मग इथे दिवा लावला आणि सावीला बघू शकता तुम्ही, ती घंटीमध्ये पाणी टाकून तसंच पीत होती आणि तिला खूप मजा येत होती. म्हणजे तिचं असं दिवसभर चालू असतं, पाणी सांडा, पाणी प्यायला तर ती घेते, पण ती याच्यात होत त्याच्यात होते हे सगळं करत बसते ती सगळं. माझा दिवस ह्याच्यातच जातो. इथे बघू शकता भांडे असे ठेवलेले, त्याचबरोबर माझे भांडे आवरायचे होते, मग ते आवरत नाही मी, तर इथे दुसरा पसारा घातलेला तिने. मग मी ते सगळं आटोपलं, माझेही भांडे आवरले, ते खालचेही आवरले आणि परत इथे तुम्ही बघू शकता परत इथे पाणी खेळायला आली देवाराजवळ. मग संध्याकाळचं आमचं जेवण आटोपलं, किचन ओटा आवरला, भांडे घासले. मग अजून एक काम बाकी ते जे काही आहे, आणि असा माझा असतो दिवस रोजचा. भेटू नेक्स्ट व्लॉगला. बाय.